अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेतर्फे प्रत्येक भारतीय पारंपरिक सणाला आणि आपल्या परभणी आणि हिंगोली या 2 जिल्ह्यामधील निराधार विधवा ताईंना प्रत्येक सणाला मदत करत असते। ही मदत म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन आणि 1 महिन्याचा किराणा या स्वरूपात असते। आणि ही सर्व जी मदत आहे ही प्रकाश वाटा नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रांच्या सहकार्याने होत असते। तर काही दिवसापूर्वी मला औंढा नागनाथ येथील कांचनताई राऊत यांच्या दुर्दैवी कहाणीची माहिती मिळाली आणि मी त्यांची व्यथा जाणून घेतली। आणि ती कहाणी अशी होती की ताईंच्या पतीचं निधन फक्त 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि ताईंचं वय फक्त 22 वर्ष आहे। अवघ्या 22व्या वर्षी त्यांच्या नशिबी दुर्दैवानं वैधव्य आलेलं आहे आणि त्यांना या परिस्थितीत मदतीची खूप आवश्यकता होती। कारण की त्या रोजमजुरी करून आपलं जीवन जगत आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार सुद्धा नाही। सासरवाडीमध्ये सासरा नाहीये, त्यामुळे त्यांना आता घरात सुद्धा स्थान दिलं नाही आणि इथं माहेरामध्ये त्यांची आई आहे, त्यांना वडील सुद्धा नाही। त्याच्यामुळे आता आई आणि त्यांची छोटीशी मुलगी 1.5 वर्षाची आहे, आपल्या 3 वर्षाची आहे आणि ती 3 जणी आहेत त्या। तर यांना खूप आवश्यकता होती आणि मी HRC संस्थेकडे असं आवाहन केलं की सर आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण यांना नक्कीच काहीतरी मदत देऊया। आणि गौरी गणपती सणानिमित्त आम्ही एक आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी प्रतिसाद दिला, आर्थिक स्वरूपात मदत केली। त्यामुळे आजच्या या पवित्र सणाच्या दिवशी आपण ही ऑल इन वन शिलाई मशीन त्यांना देत आहोत। या शिलाई मशीन देण्याचं कारण असं आहे की त्यांनी शिलाई काम केलेलं आहे आणि त्या शिलाई काम करून उदरनिर्वाह करायचं आणि या शिलाई मशीनमुळे त्यांना आज आणखी हातभार लागेल, कारण त्यांना ऑलरेडी काम येते। तर आज तुम्ही सर्वजण उपस्थित झाला आणि या सणाच्या निमित्तानं तुमच्या उपस्थितीमध्ये या शिलाई मशीनचा तसेच 1 महिन्याचं किराणा साहित्य आहे त्यांचा स्वीकार ताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।